हॅलो एव्हरीवन, हिवाळा सुरू आहे, आवळ्याचं सीझन सुरू आहे. मस्तपैकी आवळे मार्केटमध्ये विकायला आले आहे. तुम्ही सर्वांनी नवीन नवीन रेसिपी ट्राय केल्या असतील, मस्तपैकी लोणचं घातलं असेल, तर आज मी घेऊन आली आहे मी नवीन अशी रेसिपी, आवळ्याचं लाडू आणि शरबतची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. आवळा आपल्या बॉडीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृतफळ देखील म्हटलं जाते बघा. आवळा आपल्या हेल्थला सपोर्ट करून आपली इम्युनिटी बूस्ट करतो, डायजेशन इम्प्रूव्ह करून आपली बॉडी जी आहे ते डिटॉक्सिफाय करतो बघा. छानपैकी आपण आवळे घेतले आहे 5, तर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचे आहे. आवळा आपल्या केसासाठी पण खूप चांगला आहे, त्वचेसाठी पण खूप चांगला आहे बघा. रोज सकाळी जर आपण आवळा ज्यूस पिल्याने आपल्या चेहरा उजळतो आणि मस्तपैकी केस पण आपले गळणं थांबतात बघा. छानपैकी 5 आवळे घेतल्या तर पुसून घ्यायचे आहे आपल्याला. आणि आता आपण काय करणार मध्ये का हे जे आवळे आहे ते खिसून घ्यायचे आहे. मस्त ताजे आवळे घ्यायचे आहे आपल्याला. तुम्ही लहान असताना तुम्हाला आठवते का? मला तर खूप आठवते, कारण मी लहान असताना की नाही मस्तपैकी आवळा सुपारी खायचे. माझ्या बॅगमध्ये की नाही आवळा सुपारी राहायचीच. आणि आवळा सुपारी खाल्ल्यानंतर पाणी प्यायचे. पाणी किती गोड लागायचं ना. तुम्हाला आवडते का? तुम्ही जर असं काही केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा मस्तपैकी आपल्या आवळाचं खीस झालेलं आहे तयार. तर आपण काय करणार माहिती का, हे जे आवळाचं खीस आहे त्यामधलं पाणी काढून घेणार आहे. हे जे ज्यूस आहे काढून घेणार आहे. ते आपल्याला एवढं आवळ्याचं खीस जे आहे ते ओलं नाही पाहिजे, कोरडं पाहिजे आहे बघा. अशा पद्धतीने छान कोरडं करून घ्यायचं आहे. आणि हे झालं आपलं आवळ्याचं सिरप. याचा उपयोग आपण नंतर करणार आहे. लाडूसाठी लागणारे सर्व तयार आपण करून घेतलेली आहे. आता काय करणार माहिती काय का, गॅसवर एक पॅन ठेवणार आहे. त्यावर आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे. छान तूप आपण गरम होऊ द्यायचं आहे. आणि यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाल्लेच गेले पाहिजे. खूप आपल्या शरीरासाठी ऊब देतो माहिती आहे. ड्रायफ्रूटचे जे गुणधर्म असते ते गरम असते, त्यामुळे आपल्या बॉडीला ऊब देण्याचं काम मस्त करते. म्हणून आपण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू खातो बघा. तुम्ही आता या हिवाळ्यामध्ये हे लाडू नक्की ट्राय करून बघा. ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवळ्याचं खीस आणि तुपामध्ये याला छान भाजून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला वाटतं असेल की कोरडं आहे, कशा पद्धतीने लाडू बनतील, पण हे बरोबर वळतील बघा. आपल्याला अशाच पद्धतीनं कोरडं आवळ्याचं खीस पाहिजे आहे. आता त्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे आणखी तूप टाकणार आहे. हिवाळ्यामध्ये तूप पण खाल्ल्या गेलं पाहिजे, कारण आपली त्वचा जी आहे ते कोरडी पडते. आवळ्यामुळे ते व्यवस्थित मस्तपैकी त्याला सपोर्ट करते. छानपैकी आता आपण याला भाजून घेणार आहे. कलर चेंज होईपर्यंत अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा तुम्ही लाडू नक्की ट्राय करून बघा, खायला खूप टेस्टी लागते. हां, मी तुम्हाला आणखी एक सांगते की आवळ्याच्या लाडू जे आहे तुम्ही केल्या खासं तर थोडंसं आमसर लागते. आणि जर थोड्या वेळ ठेवला तर मुरला छानपैकी साखरेमध्ये तर मस्त गोड आणि छान चविष्ट असा लाडू तयार होतो बघा. आता आपण याला छान भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजला गेलं की आपण यामध्ये टाकणार आहे पिठी साखर. तुम्ही मिश्री पण टाकू शकता, गूळ पण टाकू शकता. मी पिठी साखर टाकलेली आहे बघा. मस्त भाजून घ्यायचं आहे याला. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. मी कुठलीच स्टेप स्किप केली नाही आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे लाडू चुकले नाही पाहिजे. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल लाडू कसे करायचे आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण पिठी साखर. त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण पिठी साखर विरघळू द्यायची आहे बघा. मी 1.5 वाटी पिठी साखर टाकली आहे. हा जो खीस होता तो मी ओतून घेतला होता. मी 2 वाटीला मी 1.5 वाटी पिठी साखर टाकलेली आहे बघा. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दाबून मिक्स करायचं आहे बघा. कलर चेंज झालेला आहे. पिठी साखर पण थोड्या बऱ्यापैकी विरघळली आहे. आता काय करणार माहिती आहे का, यामध्ये टाकणार आहे विलायचीची पूड. यामुळे टेस्ट खूप छान होते. आता विलायची पूडला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण गॅस बंद करणार आहे. खाली उतरून थोडं थंड करणार आहे. अगदी थंड नाही करायचं आहे. थोडंसं थंड झालं की आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहे बघा. पटापट लाडू वळून घ्यायचे बघा. किती छान असे लाडू तयार होतात. आपण छोटे लाडू करणार आहे, मोठे लाडू नाही करणार आहे. एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे बघा. छान असे आपले लाडू तयार झाले बघा. असं वाटतं ना खोबऱ्याचे गुळाचे लाडू आहे, पण नाही, हे आवळ्याचे लाडू आहे बघा. तुम्ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर तयार आहे आपले मस्तपैकी आवळ्याचे लाडू. आय होप सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही नक्कीच ट्राय करसाल, मला पूर्ण विश्वास आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आता वळूया आपण आपल्या आवळ्याच्या शरबतकडे. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये घेतलं आहे तिखट मीठ आणि आवळ्याचे ग्लास आहे ना, त्याच्या तोंडाला मी थोडंसं लिंबू चोळून घेतलेलं आहे. ते मी दाखवायचं विसरली तुम्हाला. आणि जे ग्लास आहेत आपण तिखट मिठामध्ये मस्त घोळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण काळं मीठ. साधं मीठ टाकलं तरीही चालेल.
मिरेपूड आणि 1.5 चमचे टाकणार आहे आपण साखर. मस्तपैकी आपलं शरबत जे आहे ते आंबट गोड थोडंसं तिखट खूप छान होते बघा. पौष्टिक असं आपलं शरबत तयार होते. ना आपण जे आवळ्याचं सिरप काढून घेतलं आहे आपण ते सिरप टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थंड थंड पाणी. तर मी माठातलं पाणी टाकलेलं आहे, फ्रीजचं पाणी मी टाकलेलं नाही आहे, माठातलं थंड पाणी टाकलेलं आहे. आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपलं आवळ्याचं शरबत. मस्तपैकी आपलं लाडू आणि शरबत तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मला भरभरून सपोर्ट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोबत हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय.